जालना येथे दुर्दैवी घटना। चौघे अल्पवयीन मित्र फिरायला खदाणीवर गेले, पोहता येत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू। जालना शहरातील खडक तलाव येथील खदानातील घटना। दिनांक 13 सप्टेंबर रोजी जालना शहरात खडक तलाव परिसरात एका खदानीमध्ये सकाळच्या वेळी जालना शहरातील संभाजीनगर बस स्टँड परिसरातील 4 अल्पवयीन मित्र खदान परिसरात फोटो काढण्यासाठी गेले होते। यावेळी पोहण्याचा मोह आवरला नाही। यावेळी यातील दोघे मित्र हे खदानीत पाण्यात फोटो काढण्यासाठी उतरले। यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व पाण्यात उतरलेल्या 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यावेळी त्यातील मयत मुलांना पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने 2 मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना येथे घडली आहे। सदर बाब ही आसपासच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी याची माहिती दिली। मदत पोहोचेपर्यंत मात्र दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी या परिसरात अमोल बाळू जाधव, मोहन पुंजाराम जाधव, अजय प्रकाश धनवटे यांनी 2 मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी 1 ते 2 तास प्रयत्न करून त्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। मयताची नावे सिद्धार्थ संजय हरबळे, वय वर्ष 16 असून जसमीत रेहाल याचे वय वर्ष 18 असल्याचे समोर आले आहे। यावेळी मुलांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता। घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मदन गायकवाड, इतर कर्मचारी उपस्थित राहून सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। या मुलांचे मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे। याची माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्थानिक नागरिक अमोल बाळू जाधव, स्वयंसेवक, मदत करणारे यांनी दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। भाऊ, इथं खडक तळ्यावरती आज काही 2 मुलं डुबल्याची अशी माहिती मिळाली। काय झालेले आणि काय हकीकत झालेली? इथं सर आमच्या गावातले एक विजय दिंडे म्हणून आहे, ते इथं बाथरूमला आलता। ते आल्यावर हे जे बारीक ते पोरं जे बुडाले समजा त्यांचे मित्र, ते पोरं त्याला आवाज दिले समजा, तर विजय दिंड्याला त्याला काय पावता येत नाही, तर त्यांनी गावात आलं। गावात आम्ही मंदिराच्या कोपऱ्याला बसलेलो होतो, सगळे पोरं 4-5 पोरं होते गावातले, मंदिराच्या बाजूला बसलेलो होतो आम्ही। तर विजय दिंड्याने आम्हाला सांगितलं बाबा असं पोरं बुडाले म्हणून। आम्ही तात्काळ 4 ते 5 मिनिटात इथं आलो आम्ही, तोपर्यंत ते पोरं इथं बुडालेले होते। तर जसं आलो आम्ही तर इथं तसं एका पोराला काढून ठेवलं आम्ही। काय नाव आहे तो बुडालेला? एवढं काय माहिती? माझं नाव अमोल बाळू जाधव। आणि आपल्या मदतीला कोण होता? मोहन पुंजाराम जाधव आणि अजय प्रकाश धनवटे। गायकवाड साहेब तसंच